सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे कर कटवारी ठेवुनिया कर कटवारी ठेवुनिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर रूप गोड तुझे नाम हे माझा प्रेम जय माझा प्रेमा रूप गोड तुझे नाम रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरे पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले
विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले व ताजनी तजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाले आले सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रघुमादेवी वर रघुमादेवी वर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बाप रघुमादेवी वर बाप रघुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा
विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवानु काय मी पतित कीर्तिवानु तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 काय मी पतित कीर्तिवान काय मी पतित कीर्तिवानु काय मी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीवा उद्धरावे जन जड जीवा वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाची कुळाचार नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीव उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंग तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंग तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी ते तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा विठोबार कुमारी 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 गोपाल कुमारी गोपाल कुमारी विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुवर्य बंशी महाराज की जय सद्गुरु महाराज की सर्वेश्वर भगवान की जय विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वंशी महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे अथवा उद्धराया जन जड जीव वाढविले अथवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वंशी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपीगणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा संतपर या प्रकरणातील 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी संतांच्या अवतार कार्याचं वर्णन करण्याबरोबरच संत कीर्ती वर्णनातील आपली दुर्बलता व्यक्त केलेली आहे विठ्ठल या कार्तिक वद्य वारीच्या निमित्तानं ही जी कीर्तन सेवा आहे या सेवेकरिता सर्वच वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत निष्ठेनं मंदिराशी संबंधित असलेले परंपरेनं सेवा करणारी अनेक मंडळी ज्येष्ठ मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण ज्ञानोबा माऊली शिंदे कृष्णाभाऊ पिसोटे अंजाबापू महाराज कर्डिले कृष्णा महाराज हार्दे लक्ष्मण महाराज नांगरे सचिन महाराज पवार हरिभाऊ महाराज भोगे किरण महाराज शेटे
नवनाथ महाराज घाडगे, भगवंत महाराज मुळे, चांगदेव महाराज कर्डिले, प्रसाद महाराज देशमुख, शंकर महाराज तनपुरे, दिगंबर महाराज फटांगरे, गणेश महाराज आरगडे. किरण महाराज झालं का? आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासाचे आजी माजी सर्व विद्यार्थी आणि उपस्थित भजनी मंडळ नेवासा, खुर्द, बुद्रुक, माळस, पिंपळगाव, निंबारी, सुरेगाव, रांजणगाव, भातकुडगाव, नागापूर, वाकडी, देवसडे, ढोरसडे, हिंगणगाव, देवटाकळी, बहिरवाडी, आंतरवाली, खरवंडी, माळेवाडी, रामडोह, भानशिवरा, शहापूर, फत्तेपूर, खुपटी, गोणेगाव, साईनाथ नगर, जैनपूर, वडाळा, माळी, चिंचोरा आणि सगळेजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन आपल्याला करायचंय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांचं अवतार कार्य सांगितलेलं आहे. संत अवतार कशासाठी घेतात, संतांनी अवतार घेतल्यानंतर ते या जगामध्ये नेमकं काय कार्य करतात हे तर सांगितलं, पण संतांच्या कीर्तिवर्णनामध्ये आपण असमर्थ आहोत, दुर्बळ आहोत, अशक्त आहोत असा देखील निर्वाळा दिलेला आहे. विठ्ठला संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा 729वा समाधी सोहळा त्रयोदशीला सर्व भाविक मंडळी आळंदी क्षेत्री दाखल झालेले आहेत. पण नेवासा क्षेत्री देखील काही कमी नाहीत भाविक. आज दिवसभर जी गर्दी पाहिली, कामिका वारीच्या म्हणजे आषाढ वद्य वारीच्या खालोखाल आजची गर्दी पाहताना आपल्याला आढळली. म्हणजे आळंदीला न गेलेले इकडं आले एवढंच नाही, इथं येऊन आळंदीला काही जण गेले किंवा उद्या जाणार आहेत बरेच जण. म्हणजे आपलं हे स्थान काही आळंदीहून लहान वगैरे आहे असं नाही, कारण इथून मग आळंदीला माऊली गेलेले आहेत. लक्षात आलं, इथं ही कर्मभूमी आहे. ज्ञानोबारायांनी ज्या कार्याकरिता अवतार धारण केला होता ते सर्व कार्य याच ठिकाणी संपन्न झालेलं आहे. विठ्ठला आम्ही बोललेलो आहोत बऱ्याच वेळेस. हा अभंग तर बऱ्याच वेळेस आपण सेवेकरिता उपस्थित केलेला आहे. त्याचं कारणही आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी बाबा जी मंदिरात कीर्तन करायची ठराविक ज्या वाऱ्या असतील त्या वाऱ्यांना हा अभंग बहुधा घेत असत असं जुन्या जाणत्या लोकांकडून आम्ही ऐकलेलं आहे. एकच अभंग घेतला म्हणून मग तेच सांगितलं जातं असंही काही नाही आहे. लक्षात आलं का? नाहीतर मग अनेक अभंग घेऊन तेच सांगताही येतंय. अभंगाचा शब्दशः होणारा अर्थ तोच असतो, पण प्रत्येक वेळेस भूमिका बदलतात. विठ्ठला बाबा या अभंगावर बहुधा चिंतन करत असत. या वारीला देखील तुम्ही संत मायबाप कृपावंत या अभंगाची निवड वैकुंठवासी बाबांकडून होत असे जुनी जाणती मंडळी सांगतात. आणि आणखीही महापुरुषांकडून आम्ही ज्या वेळेस कीर्तन ऐकले विद्यार्थी दशेमध्ये अनेक वेळेस गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा असतील, आळंदीमध्ये संतांच्या पुण्यतिथी वगैरे उत्सव प्रसंगी अनेक वेळेस या अभंगाचं चिंतन केलेलं आम्ही ऐकलेलं आहे. अभंग वाङ्मय असो किंवा ओवी वाङ्मय असो, संत वचनं जी आहेत ती सूत्ररूप आहेत. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम अस्तोभमनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदुहू असं सूत्राचं लक्षण शास्त्रकारांनी केलेलं आहे. सूत्र म्हणजे काय? अक्षर थोडी पण त्या थोड्या अक्षरामध्ये जो अर्थ दडलेला आहे तो विश्वाला गवसणी घालणारा. विठ्ठला ज्ञानोबारांनी याच ठिकाणी उद्घोष केला की नाही? तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. भगवद्गीतेचं भाष्य ज्ञानोबारायांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी रूपानं जगासमोर जे मांडलं. ज्ञानोबाराय म्हणतात या गीतेमध्ये जो दडलेला अर्थ आहे, भगवंताच्या त्या वचनांमध्ये दडलेला जो अर्थ आहे त्या अर्थानं आम्ही विश्वभरू विश्वतोमुखम दिसायला आकार थोडासा पण त्यातून निघणारा अर्थ जैसे बिंब तरी बचकेची एवढी परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे
शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी ज्ञानोबराय त्यांच्या स्वतःच्या शब्दाबद्दल बोलतात. ज्ञानोबरायांच्या शब्दांबद्दल अनेक संतांनी बोललेलं आहे आपल्याला ठाऊक आहे, पण ज्ञानोबरायांनी स्वतःच्या शब्दाच्या सामर्थ्याबद्दल किंवा स्वतःच्या शब्दाच्या अर्थाच्या व्यापकतेबद्दल बोललेलं आहे. उदाहरण दिलं, जैसे बिंब तरी बचकीची एवढे सूर्यबिंब जे आहे ते जर या भूमंडळावर आपण पाहिलं, सूर्य जर पाहिला माध्यान्हाला आलेला तर केवढा दिसतो, बचकीची एवढे, बचकेत मावेल एवढा. बचक म्हणजे मुठभर, या शब्दाला ग्रामीण पर्यायी शब्द आहे बचकभर. शहरी माणसाला विचारलं किती शेंगदाणे फुटाने घेतले, मुठभर घेतले असं शुद्ध बोलेल थोडंसं. आणि ग्रामीण खेडूताला जर विचारलं तर किती घेतले बचकभर. बचक शब्दाचा प्रयोग केला ज्ञानोबरायांनी. म्हणजे सूर्यबिंब, आकाशातील सूर्यबिंब हे बचकेत मावेल एवढंसच आपल्याला दिसतंय, पण त्याचा जो प्रकाश आहे तो काही बचकेत मावेल एवढा नाही आहे. परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, त्रिभुवनालाही प्रकाशित करून तो प्रकाश उरतोच आहे. हा दृष्टांत दिलेला आहे. कशाकरिता? ज्ञानोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे सूर्यबिंब बचकेत मावेल एवढं जरी असलं तरी त्याच्या प्रकाशाला हे त्रैलोक्य थोडं पडतंय, अगदी त्याचप्रमाणे आम्ही या ज्ञानेश्वरीमध्ये ज्या शब्दाची योजना करणार आहोत त्याचा होणारा जो अर्थ आहे तो देखील अगदी त्या रीतीनं जाणावा. विठ्ठला म्हणून एखाद्या ओवीचा अभंगाचा अर्थ एकदा केल्यानंतर तेवढासाच त्याचा अर्थ आहे असं मानणं ही मोठी चूकच आहे. घोड चूक ज्याला म्हणतात. लक्षात आलं? आपल्याला तेवढा कळालेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज, विद्यमान वंशज, आणि त्या देहूकर फडाचे आत्ताचे जे मालक आहेत हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज देहूकर. मी इकडे येण्याच्या पूर्वी एकदा 2-4 दिवस तिकडं आमच्याकडे होते. त्यावेळेस जी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये संत वाङ्मयाचे अर्थ करणाऱ्या अनेक परंपरा आहेत. बऱ्याच परंपरांची त्यांनी नावं सांगितली आणि एकमेकाहून वेगवेगळा अर्थ ते त्यातून काढतात. मग नेमका खरा कोणता अर्थ? तर त्यांनी सांगितलं की सगळेच अर्थ खरे आहेत. वारकरी जे लोक आहेत भावनेनं त्यातून जो अर्थ काढतील तो त्यांच्यासाठी खरा आहे. वेदांती लोक जे आहेत ते आपल्या अभ्यासाच्या बुद्धीच्या बळानं त्यातून जो अर्थ काढतील तो त्यांच्यासाठी काय आहे? खरा आहे. आणि काही नास्तिक लोक असतील ते सुद्धा त्याच्यातून जो अर्थ काढतील तो त्यांच्यासाठी खराच आहे. विठ्ठला विठ्ठला आणि गुरुनाम गुरु जोग महाराज असं सांगत असत, कीर्तनकारानं एका अभंगावर अभ्यास करून वेगवेगळी 100 कीर्तनं करावीत. माझं बोललं लक्षात आलं? एक सुद्धा पद सोडू नका. कीर्तनकारानं एका अभंगावर अभ्यास करून वेगवेगळी चिंतन किती वेळेस करावी? 100 वेळेस. तेव्हा तो अभंग त्या कीर्तनकाराला कळेल. विठ्ठला कीर्तनकाराला कळेल. लक्षात आलं? किती वेळेस चिंतन केलं? पण एकच पाठ करून 100 वेळेस नाही, वेगवेगळी चिंतन करून वेगवेगळ्या अंगानं 100 वेळेस केले पाहिजे. तेव्हा त्याचा खरा अर्थ थोडा बहुत त्याला कळेल. विठ्ठला ज्ञानोबारायांचा 729वा हा संजीवन समाधी सोहळा आहे. आळंदी क्षेत्री तर मोठी गर्दीच आहे, पण नेवासा क्षेत्री देखील काय आहे भाविकांची, वारकऱ्यांची सकाळपासनं आपण पाहतो आहोत गर्दी आहे. कारण ही ज्ञानोबारायांची कर्मभूमी आहे. संजीवन समाधी स्थान जरी आळंदी असलं तरी ज्ञानोबारायांनी जे गुह्य प्रकट केलं ते या स्थानी. विठ्ठला वारकरी संप्रदायाचं हे उगम स्थान आहे. आम्ही त्याला मूळ पीठ असं म्हणत असतो, पण वैकुंठवासी गुरुवर्य धुंडा महाराजांनी एका ग्रंथाला प्रस्तावना देत असताना नेवास्याचं वर्णन करत असताना हे वारकरी संप्रदायाचं आदिपीठ आहे असा शब्द वापरला. विठ्ठला वारकरी तत्वज्ञानाची पायाभरणी जी झाली ती या स्थानावरून. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालय. भागवत धर्म मंदिराची उभारणी याच ठिकाणी झाली. तत्वज्ञानाचा भक्कम पाया या संप्रदायाला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपानं याच ठिकाणी दिला. विठ्ठला आणि अशा या पुण्यपावन क्षेत्री आपण ही सेवा करतो आहोत.
या अभंगद्वारे जणू काही तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांना समोर ठेवूनच काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. किंबहुना ज्ञानोबारायांच्या पुढं उभं राहून तुकाराम महाराज या अभंगद्वारे परिहारच जणू काही देतात. विठ्ठला. थोडीशी भूमिका तयार करायची म्हटली तर कशी करावी लागेल? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कानावर ज्ञानोबारायांची या चराचरामध्ये पसरलेली कीर्ती आली. विठ्ठला. ज्ञानोबारायांना किंवा सर्वच संतांना कीर्ती प्राप्त होत असते. यद्यपि ते कीर्ती प्राप्तीसाठी काडीचाही प्रयत्न करत नाहीत. कीर्ती प्राप्तीसाठी काडीचाही प्रयत्न जे करत नाहीत त्यांना तर संत म्हणा. लक्षात आलं? आजकाल काय चाललंय? लोक सायासे करुणी बहुते, कावेची ती आपुली जीविते, परी वाढविते कीर्ती ते धनुर्धरा. भगवंत सांगतात की नाही? ज्ञानोबारायांनीच अनुवाद केलाय की नाही? भगवंत काय म्हणतात? लोक सायासे करुणी बहुते, बहुते सायासे करुणी. या जगातील लोक खूप प्रयत्न करून काय करतात? कीर्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. किती प्रयत्न करतात? का वेचिती आपुली जीविते, आपला जीव धोक्यात घालतात, पण लोकांनी आपल्याला मानावं, आपलं नाव कुठंतरी छापून यावं. भले त्या नादात वही कै का लागे ना. कळलं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे वैकुंठवासी, स्वर्गवासी, कैलासवासी असं होण्याची का वेळ येईना, पण कीर्ती आपली जगात व्हावी अशी सगळ्या जणांची काय असते? परी वाढवी ते कीर्ती ते धनुर्धरा. हे धनुर्धरा अर्जुना, या जगातील लोक प्रचंड सायास करून आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून सुद्धा आपली कीर्ती जगात व्हावी याकरता प्रयत्न करतात. साहित्यामध्ये एक श्लोक आहे, स्तुतीच्या संबंधानं आलेला श्लोक आहे. त्याचा अर्थ मी आपल्याला सांगतो. साहित्यकारांनी सांगितलं, स्तुती कन्या ही अद्यापि कशी आहे? कुमारिकाच आहे. अजून तिचं लग्नच झालं नाही. कुणाचं? स्तुती नावाच्या कन्येचं, किंवा कीर्ती नावाच्या कन्येचं म्हणा, स्तुती नावाच्या कन्येचं म्हणा. स्तुती शब्द त्यांनी वापरलेला आहे. का बरं लग्न झालं नाही? कारण ती ज्यांना आवडते तिला ते आवडत नाहीत. लक्षात आलं? आपली स्तुती जगात व्हावी असं ज्यांना वाटतं, स्तुतीला ते अजिबात आवडत नाही. आणि स्तुतीला जे आवडतात, लक्षात आलं का, तिला वाटतं यांच्याशी लग्न करावं, ते वनात निघून जातात. विठ्ठला स्वकीर्ती कानी नाही कावी. संतांचा तर स्वभाव विशेष असा आहे, कीर्ती प्राप्तीसाठी ते प्रयत्न करत नाहीत, पण त्यांना कीर्ती प्राप्त होते. लोक त्यांची कीर्ती स्तुती स्तोत्र गातात, पण त्यांना आपली कीर्ती लोकांनी गायलेली कानानं ऐकावी वाटत नाही. कोणाची? त्यांची. बरं का, बोलण्यातील बारकाव लक्षात घ्या. आपल्याला सुद्धा कीर्ती कानी नाही ऐकावी, पण स्व नाही दुसऱ्याची. कळलं तर बरं होईल. आपल्याला सुद्धा तसंच होतं. कोणाची कीर्ती कोणी गात असेल तर ते ऐकावं वाटत नाही, पण हे आपलं, ते त्यांच्याबद्दल त्यांची कीर्ती लोकांनी केलेली त्यांना आवडत नाही. विठ्ठला पण त्यांची कीर्ती या जगात झाल्या वाचून राहत नाही. कारण त्यांची कीर्ती ते जरी करत नसले, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप सज्जनाचे, वाऱ्या हाती माप
कीर्तिमुख त्यांचे नारायण कीर्तिमुख त्यांचे नारायण वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण हे नारायण कीर्ती मुख त्यांचे नारायण वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. त्या सज्जनांची सत्पुरुषांची कीर्ती त्यांना आपली जगात कीर्ती व्हावी असं वाटत नसलं तरी देखील त्यांची कीर्ती होते, कारण कीर्तिमुख त्यांचे नारायण. हा भगवंतच त्यांची या जगामध्ये काय करत असतो, कीर्ती करत असतो. कारण कीर्ती होण्या लायक सद्गुण त्यांच्या ठाई अनंत असे सद्गुण असतात, कारण त्यांचीच कीर्ती झाली पाहिजे. खरं तर आता अलीकडच्या काळात उलट झालेलं आहे, लक्षात आलं का? नको त्याचीच काय होते कीर्ती, अपकीर्ती का होईना पण कीर्ती शब्द असतो त्यांना बरं वाटतं ते ते म्हणतात प्रसिद्ध असलं पाहिजे, भले कुप्रसिद्ध का असे ना. विठ्ठला घटम भिंद्यात पटम छिंद्यात करोतु रासबरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. त्या नीतिशास्त्रकारात कूटनीतीचं वचन आहे. धृतराष्ट्राचा कूटनीतीचा एक आचार्य होता, कणिक नावाचा ब्राह्मण. त्याच्या त्या कणिक नीतीमध्ये आलेला हा श्लोक आहे. तो म्हणतो माणसानं प्रसिद्ध होण्याकरिता काहीही करावं. घटम भिंद्यात पटम छिंद्यात, घरातील चांगली असलेली भांडी रस्त्यावर आणून फोडून का टाकणं होईना. पटम छिंद्यात, अंगात असलेली धड कपडे फाडणं का होईना. प्रसंगी गाढवावर का बसणं होईना. करो तू रासभरोहनम, पण येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुष व्हावेत. पण माणसानं काही करून काय व्हावं, प्रसिद्ध. आता ते कूटनीतीतला श्लोक आहे, पण त्या कणिकाचे बरेच अनुयायी दिसतात अलीकडे, लक्षात आलं. पटम छिंद्यात, कपडे चांगले धड असलेले कपडे फाडून घालणारी बरीच मंडळी सापडतात आपल्याला. समोरून आलेली मुलं, तरुण मुलं आणि फाटके कपडे, आपल्याला वाटतं फार दरिद्र अवस्था असली पाहिजे. घालून घालून यांचे कपडे फाटले, पण नवे घ्यायला पैसे नाही असं आपल्याला चुकून वाटतं. पण गोष्ट खरी हे असते की ते नवेच असतात. मग फाटलेले का असतात, ते फाटलेले कपडे अधिक महाग असतात असं ऐकलेलं. असं म्हणजे आपल्याकडं दारिद्र्याचं जे लक्षण म्हणून पूर्वी सांगितलं जायचं ते आता चांगलं लक्षण मानतात. विठ्ठला सामान्य माणसं कीर्ती प्राप्ती करता खूप प्रयत्न करतात, आणि संत साधू लोक कीर्ती प्राप्ती करता काडीचा देखील काय करत नाहीत, प्रयत्न करत नाहीत. पण त्यांची कीर्ती या जगात होते, कारण मी बोलून गेलो कीर्ती होण्या लायक सद्गुणांची खानच ते असतात. मग त्यांच्या त्यागाची कीर्ती असेल, त्यांच्या ज्ञानाची कीर्ती असेल, त्यांच्या गुरुनिष्ठेची कीर्ती असेल, त्यांच्या भक्तीची कीर्ती असेल, त्यांच्या नामनिष्ठेची कीर्ती असेल. योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा, योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान, उभय लोकी उभय लोकी कीर्ती सोहळा मान, उभय लोकी
लोकातच कीर्ती नाही, केवळ या लोकातच सोहळा नाही, आणि केवळ या लोकामध्येच मान नाही, तर उभय लोकी कीर्ती सोहळा आणि मान. पण कोणाचा? योग्याचा, म्हणजे भक्ताचा. पण त्याच्या कोणत्या संपत्तीमुळे त्याला एवढी चराचरामध्ये कीर्ती लाभली? योग्याची संपदा, त्याग आणि शांती. सोपं गणित आहे ना. ज्याला वाटतं आपला उभय लोकात सोहळा व्हावा, उभय लोकात मान मिळावा आणि उभय लोकात आपली कीर्ती व्हावी, त्यानं त्याग आणि शांती ही संपत्ती गोळा करावी. विठ्ठला कारण त्याचाच उभय लोकात सोहळा मान आणि कीर्ती. गाजे वैकुंठी सोहळा भूमंडळा माझी याही भूमंडळा माझी कीर्ती. गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा माझे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. आवाज येतो माझा. म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती. याही भूमंडळा ही भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठातही सोहळा आहे, वैकुंठातही मान आहे, वैकुंठातही कीर्ती आहे, आणि या इहलोकामध्ये देखील कीर्ती सोहळा मान त्यांना प्राप्त झालेला. ऐसी चराचरी कीर्ती जाती ऐसी चराचर. कीर्ती जाची ऐशी चराचर. कीर्ती जाची ऐशी चराचर. बोला उभारीला ध्वज तिही लोकावरी. उभारीला ध्वज तिही लोकावरी. उभारीला ध्वज ते लोकावरी. उभारीला ध्वज ते लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचर कीर्ती जाती. कीर्ती जाती. देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ऐसे चराचरे कीर्ती जाची. ऐसे चराचरे कीर्ती जाची. ऐसे चराचरे कीर्ती जाची. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. उभारीला ध्वज तिही लोकावरी. ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. कोणाची? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञानदीप्ती काळा. म्हणजे ज्ञानोबारायाती सर्व भावंड यांची कीर्ती केवळ या लोकामध्येच नाही, तर चराचरामध्ये यांची काय आहे? कीर्ती आहे. चराचरामध्ये ज्ञानोबारायांच्या ज्ञानाची, त्यागाची, वैराग्याची, शांतीची जी कीर्ती पसरलेली होती ती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कानी आली, आणि तुकाराम महाराजांना ज्ञानोबारायांची कीर्ती वर्णन करावी वाटली. लक्षात आलं? कुणाची कीर्ती वर्णन करावी वाटली? ज्ञानोबारायांची. ज्ञानोबारायांची जी चराचरामध्ये जी कीर्ती पसरलेली आहे ती आपण देखील वर्णन करावी असं तुकाराम महाराजांना वाटलं. का वाटलं?
कारण अनेकांनी ती वर्णन केली आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणांनी, 4 वेदाने, 6 शास्त्राने वैष्णवांची, ज्ञानोबारायांसारख्या महावैष्णवांची कीर्ती काय केलेली आहे, गायलेली आहे. तुकाराम महाराजांना म्हटलं आपण देखील ज्ञानोबारायांची कीर्ती काय केली पाहिजे, गायली पाहिजे. मानवी स्वभाव आहे, काहीतरी वैलक्षण्य, काहीतरी विशिष्ट, काहीतरी उत्कट भव्य असं काहीतरी आढळलं की माणसाला त्याचं वर्णन करावं वाटतं. सगळ्याच गोष्टीचं माणूस वर्णन करत बसत नाही, सगळ्याच गोष्टीबद्दल दुसऱ्यांना सांगत बसत नाही. काहीतरी वेगळेपण ज्या वेळेस तो पाहतो, अनुभवतो, ऐकतो, वाचतो, ते दुसऱ्यांना सांगावं अशी त्याला काय होते, भावना होते. ज्ञानेश्वरीबद्दल देखील असंच म्हटलंय बरं का ज्ञानोबारायांनी. ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी. ज्ञानोबाराय म्हणता तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिलिया ही वाखाणी काय व्यसन न लवी. अर्थ सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात हा ज्ञानेश्वरी रूपी प्रबंध जर आपण श्रवण केला, म्हणजे ज्ञानेश्वरी श्रवण केली तर काय होईल, समाधीच लागेल ऐकल्यानंतर. आणि जो ज्ञानेश्वरी ऐकेल त्याला ज्ञानेश्वरी आपण दुसऱ्याला सांगावी असं काय व्यसन लागणार नाही. काय विठ्ठला प्रश्न केलेला आहे ज्ञानोबारायांनी. त्यांच्या ग्रंथाबद्दल ते म्हणतात हा ग्रंथ असा आहे जो एकदा ज्ञानेश्वरी ऐकतो, समजावून घेतो, त्याला ही आपण कुणाला तरी सांगितली पाहिजे असं काय लागतं, व्यसन लागतं. व्यसन लागणार नाही काय, म्हणजे व्यसन लागेलच. विठ्ठला गोष्ट काय की काहीतरी विशेष ऐकलं, वाचलं, पाहिलं, अनुभवलं की त्याच्याबद्दल बोलावं असं माणसाला वाटत असतं. तुकाराम महाराजांचा देखील स्वभाव, याला काही अपवाद नाही आहे. त्यांना ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळेपण आढळलं, त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटलं. त्यांची जी कीर्ती चराचरामध्ये पसरलेली आहे, ग्रंथांतरी वर्णिलेली आहे, ती देखील आपण देखील काय करावी, वर्णन करावी, आपण देखील त्यांच्याबद्दल बोलावं असं तुकाराम महाराजांना वाटलं. पण साधक अवस्थेमध्ये असलेली तुकाराम महाराज, आजचा जो अभंग आहे साधकाच्या भूमिकेतील आहे, तुकाराम महाराजांनी विचार केला की संतांबद्दल बोलायचंय, ज्ञानोबारायांबद्दल बोलायचंय, म्हणजे काय दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलायचंय का? दुसऱ्या गोष्टीबद्दल जर बोलायचं असलं तर फक्त शब्द पाहिजेत, अनुभव नसला तरी चालतो. फक्त काय पाहिजेत, शब्द पाहिजे. व्याख्यान करायचं, भाषण द्यायचं, तिथं काय अनुभव असण्याची गरज आहे का? काही गरज नाही. अनुभव नसलेल्या गोष्टीबद्दल देखील शब्द जर आपल्याकडे असतील तर चांगलं बोलता येतं. अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरोणिया. तुकाराम महाराजच म्हणता की नाही, अमृत किती मधुर आहे, गोड आहे, त्याची गोडी कशी आहे हे दुसऱ्याला चांगल्या रीतीनं सांगता येतं. अमृताची गोडी पुढीला सांगसी, एकानं व्याख्यान केलं अमृताचं माधुर्य, अमृत किती मधुर आहे, किती गोड आहे, त्याचा स्वाद कसा आहे, व्याख्यान केलं. ऐकणाऱ्यांना वाटलं ज्या अर्थी हा व्याख्याता बोलणारा अमृताबद्दल इतकं ठामपणे बोलतोय, नक्की हा पिऊन आलेला असला पाहिजे. पिऊन म्हणजे अमृत पिऊन आलेला. लक्षात शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही. दुसरीकडे आहे भाषण करण्यात शाब्दिकाचंच काम आहे, व्याख्यान करण्यामध्ये शाब्दिकाचंच काम आहे. पण संतांबद्दल बोलताना मात्र शाब्दिक असणं पुरेसं नाही, शाब्दिकाचे काम नाही येते. जेथे असेल तेथे असेल, पण येथे मात्र शाब्दिकाचं काही काम नाही. शाब्दिक म्हणजे शब्दशास्त्रात निष्णात असलेला. एखाद दुसरा शब्द त्याच्या समोर ठेवला की त्याच्यावर तास 2 तास अस्खलितपणे बोलू शकतो. त्याग शब्द त्याला दिला तर इतकं अस्खलित बोलेल, ऐकणाऱ्याला वाटेल सर्व संग परित्याग करून निघूनच जावं. ऐकणाऱ्याला वाटेल. लक्षात आलं का? कारण त्याच्याकडे शब्द सामर्थ्य आहे. एका शब्दावर अस्खलितपणे बोलू शकण्याचं सामर्थ्य, शब्द व्युत्पत्ती शास्त्र ज्यानं अवगत केलेलं आहे, व्याकरण, न्याय इत्यादी, काव्य इत्यादी, त्याला म्हणतात शाब्दिक. पण त्या शाब्दिकाचं काम सुद्धा इथं नाही. बहुत धड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. एखादी गाय किंवा म्हैस अधिक दूध देऊ लागली म्हणजे ती काय कामधेनू होईल का? फार होऊन काय होईल, इतर गाई म्हशीपेक्षा जास्त भाव मिळेल. कुणाला? जास्त दूध देणाऱ्या गाईला. 2 लिटर प्रति दिवशी दूध देणारी गाई तिच्यापेक्षा 10 लिटर देणाऱ्या गाईला काय मिळेल? भाव अधिक मिळेल. मग काय कामधेनू होईल कधी? कामधेनू होणार नाही. गाई आणि म्हशीचं उदाहरण इथं दिलेलं आहे. ते काय गाई आणि म्हशीसाठी दिलेलं नाहीये. गाईला म्हशीला काय करणार?
म्हटले मग कशाला दिलं? गाई आणि म्हशीसाठी दिलं, पण दूध देणारे नाही, बोलणाऱ्या विठ्ठला विठ्ठला. आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोलू शकू, बोलण्याचं सामर्थ्य आहे, म्हणजे संतांचं वर्णन आपल्याला करता येईल का? नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरी महिमान येईल कळो. साधक अवस्थेतील तुकाराम महाराजांनी असा विचार केला, भले ही शब्द आपल्या घरी खूप असले, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आमच्या घरी शब्दरूपी धन जरी असलं तरी देखील संतांबद्दल बोलण्यामध्ये आमचा अधिकार नाही आहे. मग तुकाराम महाराजांची द्विधा अशी अवस्था झाली. एकाच वेळी अंतकरणात दोन भिन्न वृत्ती निर्माण झाल्या. ज्ञानोबारायांची कीर्ती वर्णनही करावी वाटते आणि आपला तेवढा अधिकार नाही याचीही त्यांना जाणीव आहे. एकदा म्हणतात की नाही ज्ञानोबारायांसमोर तुकोबाराय मज पामर आहे, काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. हे ज्ञानोबाराय, मला एवढा मोठेपणा आपण का दिला? मी एवढा मोठा त्या मानाच्या योग्यतेचा नाही आहे, मी पामर आहे, मला एवढं थोरपण तुम्ही देणं उचित नाही. मी आपल्या पायीची काय आहे, वाहन आहे, आणि पायीची वाहन पायीच असलेली काय असते, बरी असते. तुकाराम महाराजांना, म्हणजे साधक अवस्थेतील तुकाराम महाराजांना ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याची जाणीव आहे आणि आपण असमर्थ आहोत याचीही जाणीव आहे. दोन भिन्न वृत्ती एका वेळेस अंतकरणात निर्माण झाल्या. तुम्ही म्हणाल शास्त्राचा तर नियम आहे, एका वेळी अंतकरणात एकच वृत्ती निर्माण होत असते. नाही, होतात दोन दोन कधी कधी. कसं सांगत असतो उदाहरण. शहरात आपण गेलो, एखादं मोठं दुकान, मोठा मॉल वगैरे काहीतरी पाहिलं, त्यातील एखादी वस्तू, त्या वस्तूनं आपलं मन आकर्षित केलं, ती वस्तू विकत घ्यावी वाटली, लगेच घेऊन घरीच गेलं पाहिजे असंही वाटलं. एक ही वृत्ती निर्माण झाली की नाही विकत घेण्याची. पण दुसऱ्या वेळेला दुसरी वृत्ती निर्माण झाली, तेवढे पैसे आपल्याकडे नाहीत, घरी जाण्याचे तिकिटाचेच आहेत फक्त. लक्षात आलं? या दोन भिन्न वृत्ती एका वेळेस काय झाल्या, निर्माण झाल्या. अगदी त्याच पद्धतीनं तुकाराम महाराजांच्या अंतकरणात ज्ञानोबारायांबद्दल बोलावं, त्यांची कीर्ती वर्णन करावी असंही वाटतंय. आणि दुसरीकडं आपण तेवढ्या योग्यतेचे नाही आहोत याची देखील त्यांना जाणीव आहे. तुकाराम महाराज सरळ उठले, ज्ञानोबारायांसमोर गेले, समाधीसमोर लोटांगण घातलं, साष्टांग दंडवत घातला, हात जोडून उभे राहिले. अंतकरणात प्रचंड कृतज्ञता भाव ज्ञानोबारायांप्रती आहे. आणि ज्ञानोबारायांना ते म्हणतात की हे संतजन हो, तुम्ही मायबाप कृपावंत आहात, हे खरं आहे. तुमची कीर्ती चराचरामध्ये आहे, हेही खरं आहे. तुमची कीर्ती ग्रंथांनी वर्णन केलेली आहे, हेही खरं आहे. तुमची कीर्ती वर्णन करणं लाभप्रद आहे, हेही खरं आहे. मला देखील तुमची कीर्ती वर्णन करावी वाटते, हेही खरं आहे. पण माझ्यासारख्या पतितानं आपली कीर्ती काय वर्णन करावी, अभंगाचं पहिलंच. तुम्ही संत माया बाप, तुम्ही संत माया बाप,
बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. तुकाराम महाराज ज्ञानोबरायांसमोर परिहार देतात की हे संतजन हो, तुम्ही मायबाप आहात, कृपावंत मायबाप आहात, हे खरं आहे. आपली कीर्ती चराचरामध्ये आहे, हेही खरं आहे. मला ती वर्णन करावी वाटते, पण आपल्यासारख्या थोरांची कीर्ती माझ्यासारख्या पतितानं काय वर्णन करावी. कायमी पतित कीर्तिवाणू तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना मायबाप असं म्हटलेलं आहे. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना कृपावंत मायबाप असं म्हटलेलं आहे. केवळ मायबाप म्हटलेलं नाही, तर हे संतजन हो, तुम्ही कसे मायबाप आहात, कृपावंत मायबाप आहात. याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की तुकाराम महाराज संतांना केवळ मायबाप म्हटलेलं नाहीत, कृपावंत विशेषण जोडलं. याचाच अर्थ आपल्याला जन्म देणारे लौकिकातील आई वडील हे जरी आपल्याला सदैव पूज्य असले, देवतुल्य आपण त्यांना मानायचं असलं, अशी आज्ञा वेदानं आपल्याला केलेली असली, मातृदेवो भव पितृदेवो भव असंही म्हटलेलं असलं, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे असं प्रत्यक्ष ज्ञानोबरायांनी जरी म्हटलेलं असलं, हे खरं आहे. पण तरी देखील संतान इतके कृपावंत हे मायबाप निश्चितच नाहीत. विठ्ठला लौकिक आई वडील आपल्याला हे जग दाखवतील, म्हणजे जन्म देतील, म्हणजे जन्म घ्यायला कारण हे आई वडील आहेत. पण जन्म मरण जाया संत संग. विठ्ठला पण ही जन्म मरण परंपरा अनादी काळापासून ही जीवाच्या जी पाठीमागे लागलेली आहे, ती खंडित करण्याचं काम फक्त कोण करू शकतात? संत. म्हणून संत हे खरे कृपावंत मायबाप आहेत. लक्षात आलं? इथं मायबाप असं एकत्रित म्हटलेलं आहे. आम्ही बोलत असतो अनेक ठिकाणी मायही म्हटलं स्वतंत्रपणे, अनेक ठिकाणी बाप, क्वचित ठिकाणी का होईना पण बापही म्हटलेला आहे संतांना, आणि एकत्रितपणे मायबाप देखील म्हटलेलं आहे. आपण त्याचा विचार करून आलेलो आहे. सरळ आपण बघून जाऊया. ज्ञानोबरायांना माय म्हटलेलं आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माय म्हटलं. ज्ञानराज माझी योग्यांची म्हणती ज्ञानाबाई आई, आई असं स्वतंत्र म्हटलेलं आहे. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ असं ज्ञानोबरायांना स्वतंत्रपणे बापही म्हटलेलं आहे. आणि साधकांचा मायबाप दर्शने हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असं मायबाप असं एकत्रितही म्हटलेलं आहे. इथं एकत्रितपणे संतांना मायबाप असं म्हटलेलं आहे. कारण माय म्हणजे आई आणि बाप वडील, त्या दोघांचे जे कर्तव्य आपल्या अपत्याप्रती असतात, त्या दोन्ही कर्तव्यांचा निर्वाह संत एकाच वेळी जीवाप्रती करत असतात. म्हणून ते जीवाचे मायबाप आहेत. विठ्ठला माईचं प्रमुख असलेलं कर्तव्य पालन पोषण आणि पित्याचं प्रमुख असलेलं कर्तव्य रक्षण, या दोन्ही गोष्टी संत त्या जीवाप्रती करत असल्यामुळं ते जीवाचे मायबाप आहेत. पण कसे मायबाप आहेत? कृपावंत तुम्ही संत मायबाप कृपावंत. कृपावंत वंत बहुवचनांती प्रत्यय आहे. थोडं बहुत धन असेल धनवान, बहुत धन असेल तर धनवंत, थोडं बहुत भाग्य असेल भाग्यवान, खूपच धनाचा संग्रह असेल तर धनवंत, थोडं बहुत बळ असेल बलवान, आणि खूपच बळाने युक्त असेल बलवंत. तसं थोडी बहुत कृपा एखाद्याकडे असेल कृपावान, आणि कृपेचे सागरच जर असतील तर कृपावंत. आलू किंवा वंत हे बहुवचनांती प्रत्यय आहेत, बाहुल्य दर्शक. कृपाळू हे पद देखील तेच सूचित करतं. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, म्हणजे अनंत कृपा ज्यांच्या ठाई एकवटलेली आहे त्यांना काय म्हणतात? कृपावंत म्हणतात. पण कृपा संतांमध्ये आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर कृपा शब्दाचा अर्थ जो शास्त्राला अभिप्रेत आहे, संतांना अभिप्रेत आहे, तो घेतला पाहिजे. नाहीतर कृपा शब्दाचा आपण अर्थ व्यवहारात जरा गडबड करून टाकलेली आहे. केवळ कृपा शब्दाचीच नाही, बऱ्याच शब्दांची करून टाकलेली आहे. कृपा शब्द कोणत्या अर्थी वापरतो आपण? कोणत्याही अर्थी वापरतो. बहुतेक आम्ही उदाहरणं देत असतो. गाडीवर लिहिलेलं असतं आप्पांची कृपा, म्हणजे काय? आप्पांचे पैसे, दुसरं काय? आप्पाने तिकडं जीव कधी आहे ना, पण पैसे दिले पाहिजे गाडी घ्यायला. लक्षात, आप्पांची कृपा. कृपा शब्द पैसे अर्थी वापरला आपण. कृपा करून जेवायला या, कृपा करून आमचं तेवढं काम करा. कृपा शब्द असा आपण कुठेही वापरतो. पण इथं संतांबद्दल बोलताना जो कृपा शब्द येतो किंवा संत वचनात साहित्यामध्ये शास्त्रामध्ये जो कृपा शब्द येतो तो वेगळ्या अर्थाने येतो. स्वार्थम अनपेक्षपर दुःख प्रहरण इच्छा कृपा असा तिथला अर्थ आहे. कोशामध्ये हा अर्थ दिलेला आहे. स्वार्थाचा विचार न करता
परत फेडीची अपेक्षा न करता त्या जीवाचं दुःख दूर करणं अशी आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न त्याला म्हणतात कृपा. विठ्ठल अशी कृपा कोणामध्ये आहे? फक्त संतांमध्ये आहे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. कृपेचे सागर आहे. सागरा इतकी अगाध कृपा ज्यांच्या ठाई एकवटलेली आहे असे संत आहेत कृपावंत किंवा कृपाळू सज्जन. तुम्ही संत जन, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कोण बोलतंय? तुकोबाराय. कुणाप्रती? ज्ञानोबाराय जवळ परिहार देतात की हे संतजन हो, तुम्ही कृपावंत मायबाप आहात हे खरं आहे, पण आपली कीर्ती माझ्यासारख्या पतितानं काय वर्णन करावी? काय मी पतित कीर्ती वाणू. आपली कीर्ती माझ्यासारख्या पतिताकडून वर्णन होणं शक्य नाही. काय हा शब्द आहे? काय हा इथं असमर्थता दर्शक आहे. काय अव्यय आहे मराठी भाषेतला, आणि त्याचे बरेच अर्थ होतात, पण 4-5 अर्थ ठळकपणे आपल्या लक्षात येण्यासारखे आहे. काय शब्दाचा प्रमुख अर्थ आहे? प्रश्न. त्या प्रश्नाचे बरेच प्रकार होतात सांगत. प्रश्न, उपप्रश्न, समप्रश्न, परिप्रश्न, अतिप्रश्न. विठ्ठला सगळं नाही सांगत नाही तर तुम्हाला प्रश्न निर्माण होईल, हा काय काय सांगतो. काय शब्दाचा प्रमुख अर्थ आहे? प्रश्न. तुमचं नाव काय आहे म्हणजे प्रश्न केला. काय शब्दाचा दुसरा अर्थ खेदवाचक सुद्धा आहे. एखाद्या ज्याच्याकडून आपल्याला अशी अपेक्षा नाही त्याचं तसं वर्तन आहे असं आपल्या लक्षात आलं तर काय व ही माणसं आहेत म्हणजे खेद व्यक्त केला, दुःख व्यक्त केलं. काय आश्चर्यवाचक आहे. सकाळी इथं दिसले आणि आता संध्याकाळी आले. कुठं जाऊन आले? आळंदीला. काय एवढ्या लवकर कसं काय जाऊन आले? एवढ्या म्हणजे आश्चर्य वाटलं. लक्षात काय हा आश्चर्यवाचक आहे. आणि काय हा असमर्थता दुर्बळता दर्शक सुद्धा आहे. माझ्याच्याने हे काय होणार? लक्षात आलं का? आता जर मृदंग वाजवायला कोणी नसतं आणि कोणाचं तरी कीर्तन असतं आणि तुम्ही सांगितलं असतं वाजवा तुम्ही, मी काय म्हटलं असतो? मी काय वाजवणार? काय वाजवणार म्हणजे काय वाजवू असा प्रश्न नाही केला. मी काय वाजवणार म्हणजे मला वाजवता येत नाही. विठ्ठला बरं आता सुचलंच मृदंगाचार्याचा विषय आला तर माऊली म्हटले ह्या धामधुमीत मृदंगाचार्य सांगायचे सुद्धा लक्षात नाही राहिले. लक्षात. नवनाथ महाराज गेले याला आळंदीला. लक्षात आलं. माऊली म्हटले आज एवढी धामधूम होती की मृदंगाचार्य आपल्याला सांगायला पाहिजेत हेही मी विसरलो. म्हटलं माऊली तुम्ही मृदंगाचार्य विसरले, ह्या धामधुमीत कीर्तन कसं मी लक्षात ठेवू? विठ्ठला काय मी पतित कीर्ती वाणू. माझ्यासारख्या पतितानं आपली कीर्ती काय वर्णन करावी? खरं तर तुकाराम महाराज पतित नाही आहेत, पण इथं अतीव नम्रता धारण करतात. कारण बोलतात कोणासमोर हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्ञानोबारायांसमोर उभे आहेत ना तुकाराम महाराज, मग स्वतःकडे काय करतात? लहानपणा घेतात. काय मी पतित कीर्ती वाणू. संतांपाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उर फोडी. मोठ्या लोकांकडे गेल्यानंतर वागण्याची एक तऱ्हा असते, एक रीती असते, एक पद्धती असते, आणि तशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आपण अत्यंत नम्रता काय केली पाहिजे? धारण केली पाहिजे. तिथं आपली फुशारकी गाजवायचं काही काम नाही. लौकिकातील आपले जे मोठेपणा आहेत, पदप्रतिष्ठा इत्यादी आहेत, ते संतांकडे जात असताना जिथं खेटर सोडतो तिथंच सोडले पाहिजेत. विठ्ठला जे अनेक अभंग आहेत ते अभंग म्हणजे आपल्याला शिकवण आहे की देवापुढे असं बोलायचं असतं. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. हे काय त्यांचं सांगतात का? रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करणारे. लक्षात आलं का? नेघे 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 माझी वाचा विसावा असं म्हणणारे ते म्हणतात मी तुझं नाव कधी घेतलं नाही. असं शक्य आहे का? ते कोणाबद्दल कोणाचं म्हणून बोलतात? ते आपलं. आपण ते पाठ करावं आणि देवापुढं म्हणावं, मग ते तंतोतंत बसतं. विठ्ठला कायमी पतित कीर्ती वाणू. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्ती वाणू. आपण कृपावंत माय बाप आहात. आपली कीर्ती अगाध आहे, पण माझ्यासारख्या पतितानं आपली कीर्ती काय वर्णन करावी? माझ्यासारख्या पतिताकडून आपली कीर्ती वर्णन होणं शक्य नाही. संतांना ही जी अजरामर कीर्ती लाभली, ती कीर्ती लाभण्याच्या मागचं मुख्य कारण आहे की संतांनी या भूतलावर जो अवतार घेतला तोच मुळी जडजीवांच्या उद्धारासाठी अभंगाचं दुसरं अवतार दराया कर, अवतार दराया कर, अवतार दराया
कारण अवतार तुम्हा आला धक्का धक्का थोडा घुमताना जाऊ अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे अथवा उद्धराया जन जड जीव. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबरायांना, आपण या भूतलावरती जो अवतार धारण केला त्या अवतार धारण करण्याच्या मागचं एकमेव कारण आहे, एकच प्रयोजन आहे, एकच हेतू आहे की या जड जीवांचा काय व्हावा, उद्धार व्हावा. संत या भूतलावर जे अवतीर्ण होतात किंवा भगवंतच संत रूपाने या भूमंडळावर जो अवतीर्ण होतो तो केवळ जड जीवांचा उद्धार करण्याकरिता. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जनांचा उद्धार करण्याकरिताच ब्रह्ममूर्ती म्हणजे स्वरूप, ब्रह्मस्वरूप प्रत्यक्ष परब्रह्म असलेले संत या भूतलावरती अवतीर्ण होतात. विठ्ठला अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन अथवा उद्धराया जन जड जीव. ते अवतार धारण करतात कशाकरिता, आपला उद्धार करण्याकरिता. दोन शब्द आहेत, अवतार आणि दुसरा शब्द आहे उद्धार. अवतार म्हणजे खाली येणं आणि उद्धार म्हणजे थोडक्यात वर काढणं. लक्षात आलं? अगोदरच वर असलेले संत खाली येतात, खाली असलेल्या आपल्याला वर नेण्याकरता. विठ्ठला बरोबर. आपण अविद्येमध्ये अज्ञानामध्ये रुतलेलो आहोत आणि ते कसे आहेत, अविद्यादी मल दोष इत्यादी रहित ते प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत. भगवंतच त्यांच्या रूपाने काय होतो, अवतीर्ण. आपणची देव होय गुरु रूपानं संत रूपानं तो देवच काय होत असतो, अवतीर्ण होत असतो. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जनांचा जडांचा जीवांचा उद्धार करण्याकरिता. तर जन म्हणजे काय, तुमच्या आमच्यासारखे जन मूढ असलेले हे जन, यांचा उद्धार करण्याकरिता संत अवतीर्ण होतात. जड जडांचाही उद्धार करतात. चालविली जड भिंती, जडांचाही उद्धार संतांकडून होतो. तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते थर आहे महाबोध. आपण तर सजीव आहोत, आपण तर चेतन आहोत मनुष्य. आपल्याला त्या संतांचा दिव्य स्पर्श झाला तर आपल्यात निश्चितच बदल होईल, देवत्व आपल्यात येईल, यात काय नवल. पण जडाला जर स्पर्श झाला तर त्याच्यातही देवत्व येतं. आता हा पैस खांब आहे,
म्हटलं तर कशाचा बनवलेला असेल तो? दगडाचा. म्हणजे जड. पण आता तो जड राहिला का? ज्ञानोबारायांच्या दिव्य स्पर्शानं तो काय झालेला आहे? सचेतन झालेला आहे. म्हणजे त्या खांबाचा सुद्धा काय केला? उद्धार केला. केवळ त्याचाच उद्धार नाही केला, त्याच्यात एवढं सामर्थ्य आणून दिलं की त्याच्या दर्शनानं जगाचा उद्धार होईल. विठ्ठला उद्धाराया जन जड जीव, जीवांचा म्हैशी पुत्रासारख्या जीवाचा देखील काय केलं? रेड्यामुखी वेद बोलविला. त्याच्याकडून वेद काय केला? बोलावून घेतला. अशा जड जीवांचा उद्धार करण्याकरिता देवच संत रूपाने अवतीर्ण होत असतो. हे संतजन हो, तुम्हाला अवतार धारण करण्याच्या पाठीमागं दुसरं काहीच कारण नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, दुसरं काहीच कारण नाही. बोलिले जे ऋषी सास भावे वर्ताया, जगाला मार्ग दाखवण्याकरिता, त्यांच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करण्याकरिता संत या भूतलावर अवतीर्ण होत असतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. उद्धार करतात म्हणजे काय करतात? त्या जीवाचं जीवन सुख स्वरूप करून टाकतात आणि त्याचं जीवन सुखरूप व्हावं म्हणून सुखाची कोणती साधनं त्याचा अवलंब करतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अज्ञानानं आपण सुखाची साधनं धन मान प्रतिष्ठा इत्यादी मानलेली आहेत. पण संतजन आपलं जीवन सुखी व्हावं म्हणून कोणत्या साधनांचा प्रचार प्रसार करतात? भक्ती भाव धर्म कुळाचार आणि विठ्ठलाच्या नामाचा काय करतात? प्रचार प्रसार करतात. तुकाराम महाराजांना त्या संतांच्या जीवनामध्ये आणखी एका गुणांचं दर्शन झालं की जे गुण चंदनामध्ये असतात. शेवटचं चरण मने गुण चंदनाचे अंगी, तुका मने गुण चंदनाचे अंगी. तुम्ही जगी संत जन तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण.
ओंकार तू धरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन या अभंगाचा काहीसा विचार या कीर्तनाच्या निमित्तानं करण्याचा आपण प्रयत्न केला. आजची ही कार्तिक वद्य एकादशी, त्या निमित्तानं सकाळी फराळाचे जे अन्नदाते होते कारभारी व्यवहारी नेवासा राम आहेर भातकुडगाव सकाळचे आणि माजी आमदार संभाजीराव फाटके, आणि आजची संध्याकाळची जी पंगत आहे कचरू फटांगरे यांची ही जी पंगत या वारीची आहे भातकुडगावकर यांची ही 68वं वर्ष आहे. 68 वर्षापासून 2007 साली त्यांच्या त्या पंक्तीला 50 वर्षे पूर्ण झाली होती. त्याबद्दल संस्थाननं त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या वाडवडिलांपासून ही पंगत चालू आहे आणि ह्या वर्षी त्यांना सहकार्य करणारे गहिनाथ भेंडेकर, चंदूभाऊ फटांगरे आणि गणेश आहेर भातकुडगावकर. भातकुडगाव हे गाव ज्ञानेश्वर महाराज संस्थानाशी पूर्वापार संबंधित असलेलं आहे आणि नेवासा तालुका सोडून जी जागर वैकुंठवासी बाबांनी दिले होते त्यातील शेवगाव तालुक्यातील एकमेव असलेलं गाव भातकुडगाव हे गाव आहे. आणि भातकुडगावचा जो परमार्थ आहे अतिशय जुना आहे. त्यांच्या गावी होणारे जे 2 सप्ताह आहेत ते 2 सप्ताह शतक पार झालेले आहेत. एका सप्ताहाला 103 काहीतरी वर्ष उलटून 109 आणि दुसऱ्याला मी 102 102-3 वर्ष झालेली आहेत. म्हणजे एवढा जुना परमार्थ त्या ठिकाणी आहे. आणि वैकुंठवासी बाबांचं राम जन्माचं कीर्तन तिथं व्हायचं त्यालाही जवळजवळ 77-78 असे काही वर्ष झाले असतील. गेल्या वर्षीच कोणीतरी सांगितलं होतं मी जे कीर्तन केलं ते म्हटलं हे 78वं वर्ष आहे. म्हणजे बाबांच्या तारुण्य काळापासून त्यांनी त्या ठिकाणी राम जन्माचं काय केलं आहे कीर्तन केलं आहे. पूर्वीपासून सेवेशी संबंधित असलेली ही गावं आहेत. सकाळी मला जे 1ली 2रीला जे शिक्षक होते प्रल्हाद जाधव गुरुजी या नावानं ते प्रसिद्ध आहेत आणि आपल्या श्री क्षेत्र देवगड गुरुवर्य भास्करगिरी बाबांशी देखील चांगले संबंधित आहेत. बख्तरपूरकर शेवगाव तालुक्यातील त्यांनी आज आमच्या या संस्थानला 4 लाख रुपये देणगी दिली. एकंदर 5 लाख रुपये दिले, मला 1 लाख रुपये दिले आणि संस्थानला 4 लाख रुपये दिले. 2 दिवसापासून फोन करत होते. आपण विद्यार्थ्यांचे फी म्हणून 1ही रुपया घेत नाही हे त्यांच्या कानावर गेलं. बाकीकडं 25, 30, 35 हजार घ्यावे लागतात. तसं काही हे नाही, वावगं नाही आहे त्याच्यामध्ये. पण संस्थान पूर्वीपासूनच विद्यार्थ्यांचे काही घेत नाही, विनामूल्य शिकवतं हे त्यांना कळालं. आणि ते हाडाचे शिक्षकच आहेत पूर्वीचे, आता रिटायर्ड होऊनही 20-25 वर्ष झाली, वयस्क आहेत खूप. त्यांनी 4 लाख रुपये संस्थानला या ठिकाणी दिले. त्याबद्दल त्यांचेही अनंत धन्यवाद आहेत. आज सेवेकरिता अनेक गावं या ठिकाणी आलेली होती. तेलकुडगाव या गावच्या जवळजवळ 70 महिला या ठिकाणी होत्या. सुरेगावच्या 30-35 महिला, 20 पुरुष होते. अजून टाकळी भांडचेही बरेच पुरुष महिला आणि पाथरवाला गोंडेगाव या ठिकाणचेही महिला पुरुष सेवेकरिता आलेले होते. आणि अनेक लोकांनी सांगितलं आम्हाला काय करा, सेवा सांगा. म्हटलं पुढच्या कोणा एखाद्या वारीला आपल्याला सेवा सांगूयात. असो, सगळ्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी देखील निष्ठेनं परंपरेनं सेवा करणारी ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, आमचे गुरुबंधू महाराज मंडळी आहेत, त्यांना देखील अनंत धन्यवाद देऊया. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, वैकुंठवासी सद्गुरू बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल.
बोलिलेले कुणी वेळी वाकुडी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही युद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही युद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेटून करा क्षमा अपराध महाराज तुम्ही युद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वंशी महाराज